आणि याच हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरनं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मराठी कलाकारांवरती घणाघाती टीका केली। मराठीवरती हल्ले होत असताना नाना पाटेकर, माधुरी दीक्षित किंवा मराठी क्रिकेटपटू नेमके कुठे आहेत असा थेट सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला। मंत्र्यांची नातवंड इंग्रजी शाळेत किंवा इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतात, इंटरनॅशनल प्रदेशात आहेत असा टोलाही त्यांनी लगावला। एकनाथ शिंदेने बैठक घेतली असेल तर दाखवावं, पण हिंदीसाठी बैठक असू द्या, चर्चा सुरू। देवेंद्र फडणवीस हे कोणासाठी सक्ती करतायत? त्यांचा उद्देश काय? त्यांना मुंबई महाराष्ट्रामध्ये कोणाला वाढवायचं आहे? जो दबाव चाललाय हिंदी भाषेचा, जी लादली जाते आहे, त्याच्यावरती साहित्यिक त्याला उठले असते, जसा प्रकाश राज तिथे उठलेला आहे कलाकार। संजय राऊतांनी हिंदीच्या सक्तीविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय। मराठी कलाकार आणि क्रिकेटपटू आहेत कुठे असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला। हिंदी सक्तीवरनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवरही संजय राऊतांनी निशाणा साधलाय। मुख्यमंत्र्यांनी मराठीसाठी किती बैठका घेतल्या ते सांगावं असं आव्हान संजय राऊतांनी दिलंय। साहित्यिकांची मुलं इंग्रजी शाळेत शिकतायत, त्यांच्या बैठका घेताय, हा मराठीचा अपमान आहे। देवेंद्र फडणवीसांना 10 साहित्यिकांची नावं तरी माहीत आहेत का? एकनाथ शिंदेंना 5 तरी साहित्यिक माहीत आहेत का असा थेट सवाल संजय राऊतांनी विचारला। नेत्यांनंतर संजय राऊतांनी त्यांच्या तोफेचं तोंड नाना पाटेकर, माधुरी दीक्षित आणि प्रशांत दामलेंकडे वळवलं। कुठे आहेत नाना पाटेकर? कुठे आहेत प्रशांत दामले? कुठे आहेत माधुरी दीक्षित? कुठे आहेत आमचे सगळे मराठी क्रिकेटपटू? मराठी माणसाने तुमच्यासाठी टाळ्या वाजवायच्या, तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचायचं, पण मराठीवरती असे हल्ले होत असताना तुम्ही गप्पाच सगळे। मराठीचा आग्रह धरणाऱ्या संजय राऊतांनी त्यांचा दांडपट्टा सुरू ठेवत भाजपच्या नेत्यांवर शाब्दिक प्रहार केले। माझ्या मुली मराठी शाळेत शिकल्या, मला अधिकार आहे बोलण्याचा। हट्टानं मुलींना मराठी शाळेत टाकलं। तुमची मुलं मराठी शाळेत आहेत का? मंत्र्यांची मुलं, भाजप नेत्यांची मुलं, साहित्यिकांची मुलं इंग्लिश शिकतात, हा दावा संजय राऊतांनी केलाय। संजय राऊतांनी उपस्थित केलेले मुद्दे आणि टीकेला कसं उत्तर देण्यात आलं ते सुद्धा पाहूया। आम्ही मराठीच्या बाजूनच आहोत, मराठी सक्तीच्या बाजूनं आहोत, हिंदी सक्तीच्या बाजूनं आम्ही नाहीत। जी गोष्टच नाही आहे ते साप म्हणून भुई थोपटायची संजय राऊतांचा रोजचा सकाळी उठल्यावर प्रयोग असतो। जी गोष्ट सक्तीची नाही ती सक्तीची करून मुंबई महापालिकेच्या निवडणुका, राज्यातल्या निवडणुका आल्यात, ते त्या ठिकाणी अजेंडा सेट करू पाहतायत। पहिलीपासनं हिंदी सक्तीचा मुद्दा चांगलाच पेटलेला आहे। पहिलीपासून मुलांना 3 भाषा शिकवणं योग्य नसल्याचं मत व्यक्त होत आहे। 4थी पर्यंत मातृभाषेतनं शिक्षण देण्याचा आग्रह केला जातोय। या पार्श्वभूमीवर अनेक कलाकारांनी हिंदी सक्तीला विरोधही केलाय। मात्र संजय राऊतांनी थेट नाना पाटेकर आणि माधुरी दीक्षित का बोलत नाहीत असा सवाल उपस्थित केला। त्यामुळे हे कलाकार आता काय उत्तर देणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।